वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गोपालकृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्णांना वंदन करूया। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्य, आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंदे, इथे उपस्थित असलेले दोन्ही आचार्य, या सर्वांना सादर सवने प्रणाम करूया। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि जीवनाभिमुख वेदांत या अभ्यास वर्गातील कठोपनिषदातील आणि मुंडकोपनिषदातील एका श्रुतीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया। प्रसिद्ध श्रुती आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम, अशी श्रुती आहे। मुंडक आणि कठ दोनही उपनिषदांमध्ये ही श्रुती आलेली आहे। तोच मंत्र आहे। मंत्राचा अर्थ सोपा साधा सरळ आहे की हा आत्मा जे माझं मूळ स्वरूप आहे, तो आत्मा मला प्रवचनाच्या माध्यमातून प्राप्त होणार नाही, केवळ बुद्धीने विचार करून प्राप्त होणार नाही, केवळ श्रवण करून प्राप्त होणार नाही। यमे वैष वृणते, ज्याची हा आत्मा निवड करेल, ज्याला हा आत्मा वरेल, केवळ त्यालाच या आत्म्याचं ज्ञान होईल। केवळ त्याच्याच समोर हा आत्मा आपलं स्वतःचं स्वरूप प्रकट करेल, उघड करेल, असा या श्रुतीचा सरळ सरळ अर्थ आहे। साधन चतुष्टय संपन्नता हा आपल्या अभ्यास वर्गाचा एक मध्यवर्ती कल्पना आहे। त्याच्यामधील काही साधनांचा विवेक, वैराग्य, शमदम, श्रद्धा, तितिक्षा, समाधान या साधनांचा आपण विचार केला आणि जे एक महत्त्वाचं साधन आहे शेवटचं, मोक्षाची इच्छा अथवा मुमुक्षत्व, या मुमुक्षत्वाचा विचार मुख्यतः या मंत्राच्या माध्यमातून आपण करणार आहोत। थोडंसं या मंत्राचा आणि आपल्या आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासाचा सांधा धागे जुळवून घेण्याचा प्रयत्न करू। आपण सुरुवात अशी केली होती की हा 5 फुटांचा देह जो पंचमहाभूतांनी बनलेला आहे, जो इंद्रियांचा समूह आहे, तो देह म्हणजे मी नाही, इथून आपल्या परमार्थाला, आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते। मग हा देह म्हणजे मी नसेल तर मी कोण आहे, असा सहसा साहजिकपणे असा एक प्रश्न निर्माण होतो की देह मी नसेल तर मी कोण आहे। त्याच्यासाठी आपण सुरुवातीला विवेकाच्या माध्यमातून निवड करायला शिकलो, पृथक पृथक वेगवेगळं करायला शिकलो की देह अचेतन आहे, परंतु देहामध्ये व्याप्त असलेलं तत्व चेतन आहे आणि ते जे चेतन तत्व आहे ते केवळ देहामध्ये, देहापुरतं व्याप्त नसून देहाच्या बाहेरही आहे, देहाच्या आतही आहे। ते अखंड अस्तित्व असलेलं, अखंड सत रूप असलेलं असं हे चैतन्य रूप तत्व आहे। सत चित आनंद हे त्याचं लक्षण आहे। सत म्हणजे अखंड अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे अखंड ज्ञान, निरपेक्ष ज्ञान, आणि आनंद म्हणजे निरपेक्ष सुख, अखंड असलेलं सुख। असं अखंड असलेलं अस्तित्व, सुख आणि ज्ञान हे ज्याचं स्वरूप, ते चैतन्य, तो परमात्मा, तो मी आहे, अशी वेदांताची सुरुवात होते। हे आपल्याला कळत नाही कारण की आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवाशी हे जुळणारं नाही। रोजची आपली प्रतीती मी देह अशीच असते आणि इथूनच आपलं रोजचं दैनंदिन जीवन असतं। मग वेदांत आपल्याला जो आपलं स्वरूप सांगतं ते स्वरूप आणि माझी स्वतःची प्रतीती याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे।
अंतर पार करण्यासाठी आधी अधिकार संपन्न होणं आवश्यक आहे आणि अधिकार संपन्नतेमध्ये आपण जो आजचा विचार करणार आहोत की मला मोक्षाची इच्छा असणं आवश्यक आहे, मी मुक्त व्हावं अशी इच्छा होणं अपेक्षित आहे. हे आपल्याला शाब्दिक स्तरावर कळतं की मोक्षेच्छा हवी, परंतु खरी खरी तेवढी तळमळ तेवढी इच्छा आपल्या मनामध्ये सहसा निर्माण होत नाही. प्रदीर्घ काळ आपण या परमार्थाच्या प्रांतात असलो तरी परमार्थामधल्या इतर आजूबाजूच्या सगळ्या इच्छा निर्माण होतात परमार्थिक प्रांतातल्या, परंतु जी मुख्य एक इच्छा निर्माण व्हायला हवी, जी एक तळमळ मनामध्ये निर्माण व्हायला हवी, ती सहसा आपली लवकर होत नाही, त्याला बराच प्रदीर्घ कालावधी जावा लागतो. जे चैतन्य माझं मूळ स्वरूप आहे त्याचं वर्णन करताना उपनिषदांनी म्हटलं आहे की यो वै भूमा तत्सुखम. भूमा म्हणजे जे सर्वत्र आहे, व्यापक आहे. जे व्यापक असतं तिथेच केवळ सुख आहे, अल्पे सुखन नास्ते, अशी श्रुती आहे उपनिषदांच्या मध्ये. की जिथे व्यापकता आहे तिथे सुख आहे आणि जिथे संकुचितपणा आहे, जिथे मर्यादा आहे तिथे दुःख आहे, असं आपल्याला उपनिषद सांगतो. हे समजावून घेणं का आवश्यक आहे की आज आपण ज्या प्रतीतीमध्ये जगतो ती प्रतीती मुळात मर्यादित आहे, ती प्रतीती मुळात संकुचितपणाची आहे. मोक्षाची इच्छा कधी मनामध्ये निर्माण होईल? जर मी बंधनात आहे हे कळलं तर मोक्षाची इच्छा निर्माण होईल. आपली समस्या ही आहे की आज आपण जे जीवन जगतो, जे आपल्याला सत्य वाटतं त्याच्यामध्ये मी बांधलेली आहे, मी बंधनात आहे, हेच आपल्याला कळत नाही. आणि हे कळत नाही म्हणून मी मुक्त व्हावं असं देखील आपल्याला वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला जर असं आपण कल्पना करू की आता आज सकाळी सगळे नाश्ता पाणी करून आलेले आहे, त्यामुळे सध्या कुटुंब शांत आहेत सगळ्यांचे. पण आता इथे येऊन आपल्या आयोजकांनी डिक्लेअर केलं की आज काही कारणास्तव दुपारचा भोजन प्रसाद होऊ शकत नाही, तो कॅन्सल केलेला आहे. आज सगळ्यांनी कृपा करून संध्याकाळपर्यंत रामकृष्ण हरी म्हणत इथे बसत राहू. पाण्याची व्यवस्था होणार नाही, जेवणाची व्यवस्था होणार नाही, इथून बाहेरही जाता येणार नाही. असं जर इथे डिक्लेअर केलं तर आपण अन्न आणि पाणी ग्रहण न करता किती वेळ बसू शकू? 2, 4, 10, 12 तास प्रत्येकाची आपली आपली क्षमता आहे. एक अशी वेळ येते की आपल्याला कळतं मला आता भूक लागली आहे. बऱ्याचदा भूक लागली हे कळतं पण आपण ती सहन करू शकतो, आपण दम धरू शकतो. पण एक अशी वेळ येते की आता पाण्याचा घोट घेतल्याशिवाय मी जिवंतच राहू शकणार नाही, पोटात अन्न गेल्याशिवाय मी उभीच राहू शकणार नाही. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आपण सगळी कामं सोडतो आणि अन्न कुठे मिळेल, पाणी कुठे मिळेल याचा शोध घेत फिरतो. पण त्याच्यासाठी आधी भूक लागलेली असणं आवश्यक आहे, तहान आवश्यक आहे आणि ते कळणं सुद्धा आवश्यक आहे. तसं आपलं परमार्थाच्या जीवनात आहे की आपल्याला आत्म्याची भूक आणि आत्म्याची तहान कधी लागतच नाही. आणि म्हणून तो आत्मा हवा आहे ही तीव्र इच्छा देखील मनामध्ये निर्माण होत नाही. आपल्या परमात्मा स्वरूपाची भूक आणि तहान का लागत नाही? कारण की त्या परमात्मा स्वरूपामध्ये जे व्यापकत्व आहे तिथे सुख आहे याची मला कल्पना नाही. आणि आजचं माझं जे जीवन आहे ते अत्यंत संकुचित मर्यादित आहे आणि त्या संकुचितपणामुळे मी दुःखी आहे हे देखील आपल्याला कळत नाही. मग मोक्षाची इच्छा मनात निर्माण व्हायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आधी मी कशी बंधनात आहे आणि किती संकुचित जीवन मी जगते हे थोडंसं आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. मराठीमध्ये एक शब्द आहे त्याला म्हणतात कूपमंडूक वृत्ती. परिचयाचा आहे का सगळ्यांचा? कूपमंडूक म्हणजे विहिरीमध्ये राहणारं बेडूक. त्या विहिरीच्या पलीकडे त्याला जीवन नसतं किंवा आहे याची कल्पना सुद्धा नसते. कोणी त्याला येऊन सांगितलं, एक अशीच मजेदार गोष्ट मी वाचली होती की एक इमारतीवरती बांधकाम कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करणारा एक मजूर असतो. बरीच मेहनत करत असतो आणि त्या मजुराला त्याचं काय मानसिक संतुलन बिघडतं. धड बोलत नाही, धड वागत नाही, धड काम करत नाही. मग त्याचे ओळखीचे लोक त्याला एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती करतात. वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती केल्यावर त्याच्यावरती डॉक्टर येऊन रोज इलाज करतात. त्याला 2 वेळेस एक झोपायला छान जागा मिळते, त्याला 2 वेळेस जेवायला मिळतं, मधल्या वेळात डॉक्टर येऊन औषध देतात, ट्रीटमेंट करतात, मग त्याला छान वाटायला लागतं.
थोड्या दिवसांनी येऊन त्याला त्याचे सवंगडी विचारतात की का रे बाबा बरा आहे ना आता? तो म्हणतो हो बरा आहे आता. मग आता चल परत. तो म्हणतो नाही इथेच छान आहे, मला रोज खायला प्यायला मिळतं, मी आता परत कशाला तिथे येऊन मेहनत करू त्या कन्स्ट्रक्शन साईट वरती, मी इथेच बरा आहे. वेड्यांच्या इस्पितळात. तसं आपल्या सगळ्यांना काय वाटतं? मी इथेच बरी आहे. ते आत्मा वगैरे तुमचं राहू द्या उपनिषदांच्या मध्ये. इथेच बरं नाहीये हे आधी जाणून घेतलं पाहिजे. ज्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत ते बंधन आहे अदृश्य बंधन. 3 प्रकारच्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये आपण बांधलेलो आहोत. पहिल्या ग्रंथीचं नाव आहे मी देह, त्याला म्हणतात देह तादात्म्य. दुसऱ्या ग्रंथीचं नाव आहे जगत सत्यत्व ग्रंथी, म्हणजे जग सत्य आहे असं वाटणं. आणि तिसरी आहे मी कर्ता भोक्ता आहे, म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. या 3 अदृश्य गाठींच्या मध्ये आपलं जीवन बांधलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःला संकुचित आणि मर्यादित करून घेतलेलं आहे. मी देह असं जेव्हा मला वाटतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहम ममतेची ये जवळ सवडी. मी अहंता, मी देह असं वाटतं आणि मी देह हे जे वाटणं आहे हे केवळ स्थूल देहापुरतं मर्यादित नाही. बघा मूळ आपल्याला वेदांत शास्त्र सांगते की अखंड अस्तित्व, व्यापक अस्तित्व, व्यापक ज्ञान आणि व्यापक आनंद हे तुझं मूळ स्वरूप आहे. परंतु हे व्यापक असलेलं अस्तित्व, ज्ञान आणि सुख सोडून आता मी या 5 फुटाच्या देहापुरतं स्वतःचं ओळख, स्वतःची आयडेंटिटी मर्यादित करून घेतली, लिमिटेड करून घेतली. मी म्हणते की आता या 5 फुटांपुरती जी मी आहे तेवढीच मी आहे. मी म्हणजे देह. आणि ज्या क्षणी मी स्वतःला मर्यादित करते त्या क्षणी मग मी काळी, मी गोरी, मी बुटकी, मी उंच, मी खूप स्वस्थ आहे किंवा मी खूप आजारी आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी बालक आहे, अशा अनेक वेगवेगळ्या आयडेंटिटीज आपल्याला येऊन चिकटतात. आणि जेवढ्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज मध्ये आपण स्वतःला बांधून घेतो तेवढे आपण जास्त दुःखी असतो, तेवढे आपण जास्त संकुचित असतो. स्थूल देहाशी संबंधित ओळख हा फक्त एक भाग झाला, पण त्या देहाच्या बरोबर नंतर अनेक गोष्टी येतात. मग माझी बुद्धी, माझीचा आपण विचार नंतर करू, पण मी खूप बुद्धिवान आहे किंवा मी खूप निर्बुद्ध आहे. बघा, परमार्थाच्या दृष्टीने मी बुद्धिमान आहे असं वाटणं हा देखील अहंकार आहे. आणि मी निर्बुद्ध आहे, मी मठ्ठ आहे, मला काही कळत नाही हो, म्हणजे त्यांना बघा एकदा प्रवचन ऐकलं की सगळं लक्षात राहतं. मी 10 वेळेस ऐकते तरी माझ्या काही लक्षात राहत नाही. मी निर्बुद्ध आहे, मठ्ठ आहे हा वाटणं हे सुद्धा अहंकाराचं लक्षण आहे. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, परिस्थितीशी संबंधित अहंकार. आता मी श्रीमंती आणि गरिबी या 2 आयामांच्या मध्ये स्वतःला बांधून घेतलं, संकुचित करून घेतलं. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, व्यवसायाशी संबंधित आपली ओळख आहे. मी शिक्षिका आहे, मी गृहिणी आहे, मी इंजिनियर आहे, मी फायनान्समध्ये काम करते, मी डॉक्टर आहे, मी मॅनेजर आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या व्यापक चैतन्यापासून आपण स्वतःला वेगळं काढतो, आपण स्वतःला छोटंसं समजतो. आता एवढीच माझी ओळख, एवढंच माझं विश्व. आणि जोपर्यंत हे विश्व माझं अशा पद्धतीने आपण लिमिटेड करून घेतलेलं आहे, मर्यादित करून घेतलेलं आहे, तोपर्यंत एक मुख्य झिक्कू आपल्या पाठीमागे लागतो की आता ही जी माझी एवढं अस्तित्व आहे, एवढी माझी ओळख आहे, ती काहीतरी करून आपण वाढवावी, याच्यापेक्षा मोठं व्हावं. म्हणजे मी श्रीमंत आहे, आमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, पण 10 लाख रुपयांनी आपलं भागतं का? आता 11 लाख पाहिजे, मग 12 लाख पाहिजे, मग 1 कोटी पाहिजे, मग 2 कोटी पाहिजे. एक गृहस्थ आमच्या ओळखीचे आहेत की साधारण 25-30 वर्षांपूर्वी ते भारत सोडून परदेशामध्ये राहायला गेले. आणि त्यांनी असं स्वतःसाठी टार्गेट ठरवलं होतं की माझे 1 कोटी रुपये जमा झाले. 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आजकाल 1 कोटी रुपये सगळ्यांकडेच असतात, म्हणजे हैदराबादमध्ये तरी असतात, एवढं मी सांगते. तर ते गृहस्थांनी ठरवलं होतं की माझे 1 कोटी रुपये जमा झाले की मी भारतामध्ये परत येणार. त्या 1 कोटीचे 2 कोटी झाले तरी भारतामध्ये परत येण्याचं नाव नाही, कारण की ती श्रीमंती पुरेशी वाटतच नाही. मग मी श्रीमंत ही जी ओळख आहे त्याच्यामध्ये अजून श्रीमंती हवी, अजून श्रीमंती हवी, ही माणसाची धावपळ शेवटपर्यंत संपत नाही. आणि अशा पद्धतीने मी देह आहे ही ओळख आपल्याला बांधून ठेवते. आणि दुसरं,
मीच्या बरोबर माझंचा सगळा प्रपंच येतो. माझं घर 3 BHK, 3 BHKचं घर पुरत नाही. घरात माणसं किती आहेत? सध्या तर 2च आहेत, पण 3 माणसांना सुद्धा आम्हाला ते पुरत नाही, 5 माणसांना सुद्धा पुरत नाही. प्रत्यक्ष या घडलेल्या घटना आहेत. आमचे मित्रमैत्रिणी आहेत, ते सांगत होते आता आम्ही 5 BHK मध्ये शिफ्ट होतोय. कशाला? ते पुरत नाही हो, हल्ली सामानच मावत नाही, कपाटच नाही, सामान ठेवायला जागाच नाही, मग 5 BHK मध्ये मूव्ह होतो. माझं घर सुंदर, माझं घर व्यवस्थित, माझं घर नीटनेटकं. आता त्या घरापुरती माझी ओळख झाली. माझे कुटुंबीय, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे पती, माझे आई बाबा आणि हे एवढंच माझं विश्व, अशा पद्धतीने आपण बांधून घेतो. आणि या सगळ्या झाल्या प्रपंचातल्या ओळखी, प्रपंचातलं मी माझे. आणि प्रपंचातलं मी माझे कमी करण्यासाठी म्हणून आपण परमार्थात येतो. आणि परमार्थात आल्यावर काय होतं? माझे गुरु, म्हणजे तुमचे असतील गुरु, पण माझे गुरु काहीतरी विशेष आहेत, स्पेशल आहेत. तुमचा असेल संप्रदाय, पण आमचा संप्रदाय विशेष आहे, स्पेशल आहे काहीतरी. आमच्याकडे जसं शिकवतात ना, तसं दुसऱ्या कोणाकडे शिकवत नाही. आमचं गाव, माझं गाव, म्हणजे खरं तर हा अभ्यास वर्ग जेव्हा सुरू झाला ना, तेव्हा असं माझी खूप इच्छा होती की आमच्या हैदराबादचे सगळे लोक यावे आणि पूर्ण हा हॉल हैदराबादच्या लोकांनी भरलेला असावा. मग इथे आल्यावर लक्षात आलं की सगळं पुणेकर आणि ठाणेकरांचं साम्राज्य आहे म्हणून. मग आता हैदराबादचे लोक माझे, मग पुणेकर आणि ठाणेकर कोणाचे? ते तुमचे, ते तुमचं तुम्ही बघा. मग परमार्थात आल्यावर सगळं तुझं माझं सुरू होतं आपलं. आधी अध्यात्मामध्ये होतं, प्रपंचामध्ये, आता इकडे सुरू झालं. आणि इतके आपण स्वतःला आधी इकडे बांधलेलो होतो, इकडे बांधलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे एक आहे मी माझेचा प्रपंच, त्याच्या सापेक्ष तू तुझेचा प्रपंच. आणि अखंड तुलना, अखंड. आपण सुरुवातीला आठवा, भगवंतांनी काय म्हटलं होतं की प्रवक्ष्यामी अनसूयवे. अनसूयवे म्हणजे तुझ्या मनात जर असूया नसेल तरच हे तत्वज्ञान तुला ग्रहण करता येईल. पण आपल्या मनातली असूया ही व्यावहारिक दृष्टीने जरी आपण कोणाला सांगत नाही, आपण काही जाऊन असं कोणाला सांगत नाही की मला तुझ्याबद्दल खूप जेलसी वाटते, असं काही आपण बोलत नाही. पण आपल्या बॉडी लँग्वेज वरून कळतं, आपल्या चेहऱ्यावरून कळतं, आपल्या अभिव्यक्तीवरून कळतं, आपल्या शब्दांवरून हे कळतं. आणि समोरच्या व्यक्तीला जरी कळलं नाही तरी माझ्या हृदयस्थ परमात्म्याला कळतं की हिच्या आतमध्ये अजून जलन बाकी है, तुलना अजून शिल्लक आहे. आणि ही तुलना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण संकुचित आहोत, मर्यादित आहोत, दुःखी आहोत. आणि अशा पद्धतीने त्या आपल्या मूळ स्वरूपापासून आपणाला स्वतःला वेगळं काढलं हेच आपलं बंधन आहे. इतकं सुंदर मोठं व्यापक स्वरूप आपल्या वेदांत शास्त्राने वर्णन करून ठेवलं, त्याचा अनुभव घ्यायचा कुठे आणि आज मी कुठे स्वतःला बांधून घेतलेलं आहे, फार मोठी तफावत आहे. देह तादात्म्य ग्रंथी, दुसरी आहे जगत सत्यत्व ग्रंथी. जगत सत्यत्व ग्रंथीचा परिणाम आहे की नुसतं मी माझं तू तुझं इतकं नाही, तर माझ्या आजूबाजूला जे काही विषय आहेत ते विषय भोग्य आहेत आणि ते विषय मला मिळाले पाहिजे. फार सुंदर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे की विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी. जे सगळे विषय आहेत जे मला भोगावेसे वाटतात ते विषयांना व्याळ म्हणजे सर्प म्हटलेलं आहे. आणि ते विषय येऊन मला घट्ट मिठी मारतात, मला बांधून ठेवतात आणि मला कळत नाही की मी बांधलेली आहे. एक व्हिडिओ आला होता, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, युट्यूबवर बघितला किंवा व्हॉट्सअपवर, आठवत नाही आता. 4 जणांचा एक परिवार आहे. पाश्चात्य देशामधली खरी घटना त्यांनी दाखवली होती. त्या 4 जणांच्या परिवारमध्ये आई बाबा आणि 2 मुलं जेवायला बसले आणि आईने एक नियम केला की जेवण होईपर्यंत कोणीही फोन चेक करायचा नाही. मग तो फोन साधा सरळ, बहुतेक लहान मुलं ऐकत नसतील म्हणून आईने एक काचेची बरणी आणली ज्याला लॉक होतं. त्या काचेच्या बरणीमध्ये सगळ्यांचे फोन ठेवले. काचेची बरणी बाजूला ठेवली डायनिंग टेबलच्या आणि सगळेजण जेवायला बसले. ती जी मुलं होती त्यांचे फोन नोटिफिकेशन बझर सारखं चालू होतं आणि प्रत्येक घास खाताना लक्ष तिथे, कोणाचं नोटिफिकेशन आलं, कोणाचा फोन आला, मेसेज आला.
शेवटी एक अशी वेळ आली की त्या मुलीला ते असह्य झालं की तो फोन तिथे आहे, इतकं ते नोटिफिकेशन वाजतंय, मी राहू शकत नाही. ती उठली, तिने काठी घेतली आणि त्या काठीने ती बरणी जोरात फोडली, तो फोन बाहेर काढला, चेक केला आणि मग ती स्वस्थ बसली. विषय व्याळे मिठी. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काही असं होत नाही, आम्ही ठेवतो फोन बाजूला. किती वेळ ठेवू शकता? किती वेळ ठेवू शकता? आता आपण सगळ्यांनी अशी नुसती कल्पना करा की आपण आपापल्या रूम मध्ये परत गेलो आणि सगळ्यांचे फोन गायब झालेले आहेत. कल्पना करा अशी नुसती, काय होईल विचार करा. एक आहे अशी विषयांची मिठी आणि त्या विषयांच्या माध्यमातून ते विषय मला हवे, जेवढे आहेत त्याच्यापेक्षा अधिक हवे, जे मिळाले आहेत त्यातली काहीतरी वेगळी व्हरायटी हवी, अशा पद्धतीने मग इच्छांची मालिका सुरू होते. समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, प्राणी संकल्पे बांधला. बांधला, बांधून टाकलं प्राण्याला कोणी? संकल्पानी म्हणजे इच्छेने. माझ्या इच्छेने मला बांधून टाकलं हे मनुष्याला कळलं पाहिजे. आमचे आचार्य आहेत परमपूज्य मंदात, एक उदाहरण म्हणून सांगते. त्यांनी आयुष्यभर पांढरी साडी सोडून दुसरी साडी कधीही घातली नाही, त्यांना दुसरा रंगच माहिती नाही. आणि एक आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका, बरेच जण त्यांच्याकडे सेवेला जाऊन राहिले आहेत, त्यांना कल्पना असेल की डॉक्टर काकांनी कधीही स्वतःच्या इच्छा जाहीरच केली नाही की मला कुठल्या रंगाचे कपडे घालायचे. त्यांच्या घरी जो सेवेला असतो त्यांना ते विचारतात, का रे बाबा आज काय घालू मी? मग ती राहणारी व्यक्ती म्हणते की अच्छा काका, तुम्ही आज निळ्या रंगाचा कुर्ता घाला, आज तुम्ही पांढरा घाला, आज तुम्ही जांभळा घाला, तुमच्यावर लाल रंग खूप छान दिसतो. समोरची व्यक्ती जे कपडे काढून देईल ते शांतपणे घालायचे आणि विसरून जायचं की आपण काय घातलेलं आहे. कुठेही स्थिती. आणि आजकाल काय होतं, घराघरांच्या मधून हे संघर्ष बघायला मिळतात की जे नवीन पिढीचे मुलं आहेत ते जरा भलभलते कपडे घालून येतात. मग घरात आई बाबा आणि मुला मुलींची रोज ताणाताणी चालू असते, चिडचिड चालू असते. मग त्या मुलीचं किंवा मुलाचं म्हणणं काय असतं की आय एम फ्री, मी मुक्त आहे, आय कॅन माय लाईफ माय विश. माझ्या इच्छेप्रमाणे मी कपडे घालीन. माझ्या इच्छेप्रमाणे मी कपडे घालणं हे स्वातंत्र्य आहे का माझ्या मनात इच्छा निर्माण झाल्यामुळे मी बांधली गेले, हे कळणं हे आवश्यक आहे. कारण की जेव्हा माझ्या मनात इच्छा निर्माण होते की मला आज लाल रंगाचे कपडे घालायचे, त्या क्षणी मी बांधली गेले. कारण की लाल रंग मिळत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ असते, तोपर्यंत मी बेचैन असते. मग त्या इच्छेनेच माझ्या मला बांधून टाकलं. म्हणून इथे जगत सत्यत्व भ्रांती समजावून सांगतायत. तिसरी आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. मी करता आहे, माझ्यामुळे झालं. हा अभ्यास वर्ग कोणामुळे झाला असं वाटतंय तुम्हाला? एवढं सगळं परफेक्ट नियोजन आहे, परफेक्ट प्लॅनिंग आहे, 1 मिनिट सुद्धा पुढे मागे सत्र होत नाही, ते कोणाचं प्लॅनिंग असेल म्हणा? सगळ्या गोष्टी, एक फार छान वाक्य आहे जे लक्षात ठेवायचं, जे सगळ्यांनी पाठ करून ठेवायचं. माझ्यामुळे या जगात एकही घटना, एकही गोष्ट होत नाही आणि माझ्या वाचून जगामध्ये काहीही अडत नाही. काय म्हटलं? माझ्यामुळे काहीही होत नाही, माझ्या वाचून काहीही अडत नाही, हे मनुष्याला कळत नाही, म्हणून तो बांधला जातो. असं वाटतं आम्ही 4 दिवस घर सोडून आले, काय झालं असं होत्या घरामध्ये? काही होत नाही, सगळे आनंदात राहतात आपण नसताना घरामध्ये. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती हे तीनही प्रकारची बंधनं मनुष्याला अडकावून टाकतात. आपण अगदी थोडक्यामध्ये बघितली, पण याचं जे नेचर आहे, याचा जो स्वभाव आहे बंधनाचा, याची जी ग्रॅव्हिटी आहे, याचं जे गांभीर्य आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे सगळं मला आता नको अशी खरंच मनातून इच्छा आणि तळमळ निर्माण झाली पाहिजे. रोज मला जे वाटतं की आरशाच्या समोर उभं राहून मी स्वतःला पाहिलंच पाहिजे, हे बंधन आहे, मी बांधली गेली आहे. रोज मला अमुक हेच पाहिजे, तेच नको असं जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा मी बांधली गेली आहे, या जाळ्यात मी अडकली आहे आणि आता मला या जाळ्यातून मुक्त व्हायचं आहे. जीवनाचं हे आमूलाग्र मूलभूत परीक्षण आपण कधीतरी केलं पाहिजे. भगवान श्रीरामांनी योग वासिष्ठामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हे जीवनाचं परीक्षण केलं. संपूर्ण जीवन की बाल्यावस्थेमध्ये समस्या आहेत, यौवनामध्ये आहेत, वृद्धावस्थेमध्ये आहे,
मनुष्याच्या जीवनामध्ये तो पहिल्यापासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या प्रकारांनी बांधलेला असतो आणि हे बंधन मला आता नको, या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, कायमस्वरूपी जी शांती आहे ती शांती मला अनुभवायची आहे, अशी तीव्र इच्छा आणि तळमळ भगवान श्रीरामांच्या मनामध्ये निर्माण झाली. योग वासिष्ठातलं जे पहिलं प्रकरण आहे वैराग्य प्रकरण, त्याच्यामध्ये भगवान श्रीराम शेवटी म्हणतात की आता याच्यानंतर मला काही खायला नको, मला काही प्यायला नको. न भोक्षे न पिबामी अंबू, मी आता जेवण करणार नाही, मी आता पाणी पिणार नाही, मी वस्त्र परिधान करणार नाही, मी यज्ञ करणार नाही, दान करणार नाही, धन कोणालाही देणार नाही, कुठलंही संपत्ती असो विपत्ती असो मी एकही काम आता करणार नाही, जोपर्यंत मला हे तत्व कळत नाही की ज्या तत्वाचा स्वीकार केल्यावर, ज्या तत्वाचा अनुभव आल्यावर मला परिपूर्ण शांती मिळेल, हे तत्व जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी यातली एकही कृती करणार नाही. म्हणून भगवान श्रीराम अतिशय निश्चळ होऊन निर्विकार होऊन एका खोलीमध्ये बसून राहतात की आता मला दुसरं काही नको. आणि हे दुसरं काही नको ही तीव्र तळमळ मनामध्ये आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये की मला माझं आत्मस्वरूप सोडून किंवा त्या भगवंताचं स्वरूप सोडून दुसरं काही जाणायचं नाही. आणि ही तीव्र तळमळ ज्याच्या मनामध्ये निर्माण होते, यमे वैश्य वृणुते तेन लभ्यः, ज्याच्या मनात ही तळमळ निर्माण होते त्याला तो आत्मा स्वीकार करतो आणि त्याच्याच समोर ते आपलं स्वरूप प्रकट करतो. आणि ही तीव्र तळमळ निर्माण होण्यासाठी एकतर आपल्या प्रापंचिक जीवनातल्या अनावश्यक इच्छा कामना धावपळ कमी झाली पाहिजे, अनावश्यक म्हटलं आहे मी. आणि दुसरं आहे आपल्या आध्यात्मिक धार्मिक पारमार्थिक जीवनातल्या इच्छांचा जो संभार आहे तो देखील आपला हळूहळू कमी झाला पाहिजे. इथे लिहिलेलं आहे नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, कितीही प्रवचन केली इथे बसून तरी त्याच्याने परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. हे फार सांगणं आवश्यक आहे कारण की खूप जणांच्या बोलण्यामधून हे ऐकायला येतं, हे अनुभवायला येतं. आणि हे थोडंसं अनफॉर्च्युनेट आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे की अनेक जण येतात ताई तुम्ही किती छान बोलता हो, म्हणजे तुमच्यासारखं आम्हाला कधी बोलता येईल. आता हा बोलता येईल कोणाला, आपल्याला कोणासारखं बोलता येईल की नाही हा इथे मुद्दाच नाहीये. ज्याला बोलता येतं त्याला तरी कळलंय की नाही हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्यामुळे मला किती बोलता येतं याच्यावरून मला आत्मज्ञान झालं की नाही याची काही परीक्षा करता येत नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, प्रवचनाने काय होतं, आमच्या सद्गुरूंनी सांगितलंय की अशा पद्धतीने प्रवचन करणं, लोकांना सांगणं, हे कार्य कुठल्याही जीवाच्या वाट्याला फक्त ईश्वरी नियोजनाने येतं. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग आहे की या माध्यमातून फक्त परोक्ष ज्ञानाची सोय आहे, शाब्दिक ज्ञानाची सोय आहे. आपल्या स्वतःच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि दुसऱ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्याला आपण थोडीफार मदत करू शकतो. याच्यापेक्षा जास्त प्रवचन या माध्यमाचा काहीही उपयोग नाही. न मेधया, कितीही बुद्धीचे तर्क कुतर्क लढवले, आमच्याकडे बुद्धीला खूप खाज असते. काय म्हणतो मी, खूप खाज असते. मग एक भगवद्गीता आहे, ती भगवद्गीता शांतपणे आयुष्यभर वाचली तर आपण मुक्त होण्याची पूर्ण व्यवस्था, एकाच कुठल्याही एका ग्रंथाचा आयुष्यभर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या मुक्त होण्याची सोय आहे. पण आता एका भगवद्गीतेची एक टीका वाचून आमचं होत नाही का? आमच्या मंदाताईंनी सांगितलेला जोक आहे, भगवद्गीतेवरच्या 50 टीका कमेंट्रीज उपलब्ध आहेत. मग आम्ही म्हणतो की ते भगवद्गीता आहे ना, आम्ही रामसुखदास स्वामी वाचले, गोयंका वाचले, विवेकानंद वाचले, चिन्मयानंद वाचले, आठवले वाचले, देशमुख वाचले. मंदाताई म्हणाल्या ते सगळे वाचले हे लक्षात ठेवा. त्यांना वाचता वाचता तुम्ही बुडून जाल हेही लक्षात ठेवा. आयुष्यभर आता हे ग्रंथ मग तो ग्रंथ, मग ही टीका मग ती टीका, मग हे ट्रान्सलेशन ते ट्रान्सलेशन, हा अभ्यास वर्ग तो अभ्यास वर्ग चालू आहे. इथून सज्जनगड, तिथून गोंदवले, तिथून जावं तीर्थक्षेत्री, जाऊ नये असं नाहीये. पण एक अशी वेळ यावी की हा जो आपला सगळा संभार आहे, परमार्थिक क्षेत्रातला आपला हा जो सगळा विस्तार आहे, एक आहे प्रपंचातली धावपळ, एक आहे परमार्थातली धावपळ, ही सगळी आपली आपण हळूहळू हळू आठवत आणली पाहिजे. आणि आता याच्यापैकी मला काहीही नको, मला आता फक्त मुक्त व्हायचं आहे एवढी एकच इच्छा आपली शिल्लक राहावी. पाण्या वाचून मासोळी तैसा तुका तळमळी,
पाण्याच्या बाहेरच्या माणसाची जशी तळमळ होते तेवढी तळमळ जेव्हा आपल्याला या आत्मस्वरूपाबद्दल निर्माण होईल तेव्हाच या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं शक्य आहे. तेवढी तीव्र मोक्षेच्छा एकदम एका दिवसात एका रात्रीत कोणाचीही उत्पन्न होत नाही. विशेषतः आपण प्रापंचिक गृहस्थाश्रमी जीवनामध्ये असताना, विशेषतः इथे नवीन पिढीचे अनेक लोक आहेत, त्याच्यामुळे घरदार व्यवसाय अभ्यास सोडून आता मी आत्म्याची इच्छा करत बसलो, हे सामान्य माणसांच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. म्हणून आमच्या डॉक्टर काकांनी त्याच्यासाठी एक छान संतुलित मार्ग सांगितलाय की आपल्या प्रपंचाची एक बेसिक, आणि बेसिक हे प्रत्येकाने आपलं स्वतःचं निर्धारित करून घ्यावं की आपल्याला 2 वेळेसचं खाणं राहणं खाणं इतकी तरतूद होईल एवढी स्वतःची प्रपंचाची घडी व्यवस्थित बसवून घ्यावी, तेवढी मेहनत प्रपंचासाठी करावी, तेवढ्या इच्छा प्रपंचातल्या बाळगाव्यात, आणि प्रपंचाची बेसिक घडी एकदा व्यवस्थित बसली की उरलेला सगळा वेळ सगळी ऊर्जा सगळा जो काही आपला इच्छा आहेत त्या मग मला आत्मा हवा, मला परमात्मा हवा, मला माझं स्वरूप जाणून घ्यायचं आहे आणि या कुठल्याही बंधनात मला राहायचं नाही, अशा प्रकारे ही तीव्र तळमळ मनामध्ये निर्माण व्हावी. केवळ त्याच योगाने या आत्म्याची प्राप्ती होणं शक्य आहे. आज आपण सगळेजण इथे जमलेले मंद मुमुक्षु आहोत असं आपण गृहीत धरू, आणि मंद पासून मध्यम आणि मध्यम पासून तीव्र मुमुक्षुत्व आपल्यामध्ये निर्माण व्हावं आणि त्या परमात्म्याने आपलं वरण करावं, म्हणजे त्या परमात्म्याने आपला स्वीकार करावा, अशी त्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू आणि आपलं हे चिंतन थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.